नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्वा ऊर्जाला सांगत असते नक्की काय घडलेलं आहे. ऊर्जाला ते जाणून घ्यायचं असतं, म्हणून तर ऊर्जाने पूर्वाला प्रश्न विचारलेले असतात की सांग, दे उत्तर, मला काय झालेलं होतं. तू का घाबरली होती त्या माणसाला पाहून. आता मात्र पूर्वा बोलत असते, तुझ्या बाबांच्या बाबतीत हे सगळं जे काही घडलेलं आहे, तुझ्या बाबांना जो काही त्रास झालेला आहे तो फक्त आणि फक्त या माणसामुळं झालेला आहे. या माणसाने तुझ्या बाबांच्या बाबतीत चुकीचं वागलेलं आहे. तुझ्या बाबांना प्रत्येक वेळेस या माणसाने त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कारण आम्ही तिघं एकाच कॉलेजमध्ये होतो, लॉ कॉलेजमध्ये. आणि तुझे बाबा खरंच खूप तल्लख बुद्धीचे, हुशार. परंतु हा जो माणूस होता तो पहिल्यापासून धूर्त होता. परंतु काय झालं माहिती आहे का, तुझ्या बाबांना गोल्ड मेडल मिळालं फायनलला. आणि तिथेच याचा इगो दुखावला गेला. याच्यासाठी जिंकणं म्हणजे सगळं आहे. त्याच्यासाठी वकिलीपेक्षाही ती वकिली कशा पद्धतीने लढून तो पैसे कमवता येतील हे तो पाहत असतो. आणि त्याने ते सगळं जाणून बुजून आणि मुद्दाम केलेलं होतं. तुझ्या बाबांच्या बाबतीतही त्याने तेच केलं. कोर्टामध्ये जेव्हा तुझे बाबा उभं राहायचे तेव्हाही बाबा त्याला तोड तिथं हे करून त्याला त्याचा डाव हाणून पाडायचे. परंतु त्याच गोष्टीचा त्याला त्रास व्हायचा आणि मग त्याने सगळे मार्ग अवलंबायला सुरुवात केली. कारण चुकीच्या पद्धतीने तुझ्या बाबांना प्रत्येक वेळेस कोर्टामध्ये त्याने नालायक ठरवायला सुरुवात केली. कुठलाही मार्ग त्याने सोडला नाही. अगदी पैसे देऊन दमदाटी करून कुठल्याही मार्गाने विकत घ्यायचं, सगळं कायदा विकत घ्यायचा. आणि या पद्धतीने तो वागत गेलेला आहे. आणि तुझ्या बाबांची ही अवस्था झाली. आज तुझे बाबा आपल्याला सोडून गेलेत, मला एकटं सोडून गेलेत, या सगळ्याला जबाबदार तो माणूस आहे. ऊर्जा जेव्हा आपल्या आईचं दुःख ऐकत असते तेव्हा ऊर्जाला मात्र वाईट वाटत असतं. ऊर्जा म्हणते, पण बाबांच्या बाबतीत नक्की काय झालं. तर इकडे पूर्वा सांगू लागते की तुझे बाबा रोज कोर्टात जायचे, वेगवेगळ्या केसेस लढायचे. एकदा या माणसाने त्या कमिटीला, म्हणजेच जी वकिलांची कमिटी असते त्यांना, त्यांच्या समोर तुझ्या बाबांना दोषी ठरवलं, नालायक ठरवलं. आणि त्या लोकांनी तुझ्या बाबांना नालायक ठरवलं. कोर्टामध्ये प्रत्येक केसला फक्त अपमान केला जायचा, बाबांना दोष दिले जायचे. आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे आरोप केले जायचे. इकडे आता शौर्य आलेला असतो. शौर्य त्याच्या बाबांना विचारत असतो, बाबा नक्की काय झालेलं आहे, म्हणजे मला कळेल का. आपण जर ती पीडित मुलगी आपल्याला पैसे द्यायला तयार असेल तर आपण तिची केस लढायची का. तेव्हा बाबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, पीडित मुलगी किती पैसे देणार आहे, त्यापेक्षा ज्याला यामधून सुटायचं आहे ती व्यक्ती वाटेल ते पैसे देऊ शकते, तेवढे पैसे आपण त्याला मागू शकतो. शौर्याचं म्हणणं असतं, पण बाबा हे चुकीचं आहे ना. कारण विचार करा ना तुम्ही, आपण कायद्याची शपथ घेतलेली असते, तिथं आपण सांगितलेलं असतं न्यायासाठी लढणार आहे, कायद्याचा गैरवापर करणार नाही. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, मी तुला कुठं सांगतोय की कायद्याचा गैरवापर करायचा, कायद्याचा योग्य वापर करायचा. मग मला सांग, तसं असेल तर जो अपराधी आहे त्याची बाजू कोणताच वकील लढणार नाही आहे, मग त्याच्या बाजूनेही वकील द्यावाच लागतो ना. मग मला सांग, त्यात आपण जिंकतोय आणि आपला फायदा करून घेतोय. हा जो ऐशोआराम आहे, ह्या महागड्या गाड्या आहे, सगळं जे काय आहे ते कशामुळे मिळलेलं आहे तुला, याच तर गोष्टींमुळे मिळलेलं आहे. आणि आत्तापर्यंत मी तेच करत आलेलं आहे, तुलाही तेच करायचं आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र शौर्याला खूप राग आलेला असतो. शौर्याला ह्या गोष्टी पटतच नसतात. शौर्य म्हणत असतो, पण बाबा का आहे, मग गरिबांनी न्याय मागायचाच नाही का, गरिबांनी त्यांची केस कोर्टामध्ये दाखल करायचीच नाही का. जर प्रत्येक वेळेस असंच होणार असेल, श्रीमंत लोक पैसे भरून यातून सुटणार असतील, तर गरिबांनी काय करायचं. हे गोष्ट बोलली जाते तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की हो, कसं आहे, आपण आपला फायदा बघायचा, कोणाला काय करायचं आहे ही त्यांची बाजू, आपण आपल्या फायद्याच्या गोष्टी बघायच्या आणि आपल्याला जे जमतं ते आपण करायचं. आपण काय विडा उचललेला नाही, आपण काय समाजसेवा करत नाही आहे, आपण वकिली करतोय. आणि आपल्याला जे कायद्याचं नॉलेज आहे त्याचा योग्य वापर करून त्याचा मोबदला योग्य पद्धतीने मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय. बाकी आपण चुकीचं काहीच करत नाही, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे शौर्याला ह्या गोष्टी पटतच नसतात. कारण कायद्याचा गैरवापर करायचाच नाही आहे, कायद्याला ज्या पळवाटा असतात त्या काढायच्या आणि त्या पळवाटा वापरून आपण आपला फायदा करून घ्यायचा आहे. आणि तू हे सगळं काही अजिबात करू नकोस की गरिबांना न्याय द्यायचा किंवा काय करायचं. तुला जे काम दिलेलं आहे, तुझं जे काम चालू आहे ते तू कर, या गोष्टींमध्ये तू पडू नकोस. हे ऐकल्यानंतर शौर्याला तर धक्काच बसलेला असतो. त्याला ही गोष्ट पटतच नसते. तेवढ्यात आजी तिथे येते आणि आजी म्हणते, बरोबर आहे, पटत नाही आहे ना तुला, पटत नाही आहे तर सोडून दे, विचार करू नकोस. मग तुला जर योग्य मार्गाने जायचं असेल तर तुला हर्षवर्धनची फर्म सोडावी लागेल. तेव्हा तो म्हणतो, पण आजी हे सगळं काय आहे, मला कळत नाही आहे,
म्हणजे कायद्याच्या पळवाटा वापरायच्या. मग गरिबांनी कधी न्याय मागायचंच नाही का? गरिबांनी प्रत्येक वेळेस शांतच बसायचं का? मग गरिबांना कधी न्याय मिळणारच नाही का? असे अनेक प्रश्न पडलेले असतात आणि या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायचं काम सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र आजी इकडे मोलाचा सल्ला देत असते. आजी सांगत असते की हे बघ, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुला पाळावी लागेल. जर तुला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुला तुझ्या पद्धतीने ह्या गोष्टी हँडल कराव्या लागतील. आता मात्र इकडे शौर्य म्हणत असतो, पण नक्की काय करावं लागेल? तेव्हा आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तुला या सगळ्या गोष्टींसाठी एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे न्यायाच्या बाजूने लढायचं आहे. तर पहिलं हर्षवर्धनची फर्म सोडून द्यायची आणि तुझी स्वतःची प्रॅक्टिस तुला सुरू करावी लागणार आहे. कारण हर्षवर्धन हा जो आहे तो कधीच न्यायासाठी लढत नाही, तर तो पळवाटा शोधत असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा म्हणत असते पूर्वा ऊर्जाला म्हणत असते की काय करायचं सांग. ज्या माणसाने तुझ्या बाबांचे हे हाल केले त्या माणसाला मी तुझ्या बाबांचा खुनी म्हणते. लोक म्हणतात तुझ्या बाबांनी आत्महत्या केली, पण नाही, मला माहिती आहे तुझ्या बाबांनी आत्महत्या केलेली नाही आहे. त्यांचा खून झाला आहे आणि त्यांचा खून ह्या हर्षवर्धनने केलेला आहे. कारण त्याने त्यांचं जगणं मुश्किल केलं होतं. कारण ते कोर्टात जाऊ शकत नव्हते. त्यांची मान शरमेने खाली गेलेली होती आणि त्यांच्यावरती अशी वेळ आणलेली होती. तुझे बाबा प्रत्येक वेळेस न्यायासाठी लढत होते, न्यायासाठी झगडत होते, पण या माणसाने कायदा विकत घेऊन खिशात ठेवलेला होता आणि प्रत्येक वेळेस कोर्टामध्ये त्यांचा अपमान केला जात होता. त्यामुळं त्यांच्यावरती ही वेळ आलेली होती. या सगळ्याला जबाबदार हा हर्षवर्धन आहे आणि त्याने हे सगळं केलेलं आहे. तुला आठवत आहे का, लहान होता तू आणि दिव्या, तू पण तो बाबांचा कोट घालायची अंगात, एवढा मोठा कोट होता तो घालायची आणि बाबांबरोबर आर्ग्युमेंट करायची, परंतु एकदाही तुझ्या बाबांनी एक शब्दही तोंडातून काढला नाही. कारण ते बोलू शकत नव्हते, ते उभं राहू शकत नव्हते. या सगळ्या गोष्टी जेव्हा इकडे ऊर्जा सांगत असते तेव्हा मात्र पूर्वाला धक्का बसलेला असतो. हे सगळं काय ऐकतोय आपण? हे सगळं काय झालंय? काय होऊन बसले? आता मात्र ऊर्जाला खूप राग आलेला असतो. ऊर्जा म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही. काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. कारण माझ्या बाबांसाठी, माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लढणार आहे, असं ऊर्जा ठरवते. तेव्हा इकडे पूर्वा म्हणते, नाही ग ऊर्जा, तुला नाही माहिती तो माणूस काय आहे. तुझ्या बाबांना मी गमावलेला आहे. आता माझ्या मनूला माझ्यापासून दूर होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. खरं सांगते मी तुला, तुझ्या बाबांच्या बाबतीत जे झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्या माणसाने खून केलेला आहे असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र ऊर्जाच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागलेल्या असतात. पूर्वा आणि ऊर्जा दोघीही ढसाढसा रडत असतात. कारण हे सगळं जे काय घडलेलं असतं ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पूर्वा म्हणत असते, याच गोष्टीसाठी मी तुला सांगते की नको नको तू त्या माणसाच्या विरोधात उभी राहू, काही गरज नाही आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, माझ्या बाबांनी आजपर्यंत मला जी शिकवण दिलेली आहे, माझ्या बाबांच्या तत्वांवर चालत मी माझ्या बाबांना न्याय मिळवून देणार आहे. आता ही ऊर्जा पूर्वा यशवंत शिंदे दाखवून देईल त्या हर्षवर्धन जहागीरदारला की न्यायाने लढण्यासाठी काय करावं लागतं. आता त्याच्या कानात हे नाव घुमत राहणार आहे, एवढंच लक्षात ठेव, असं इकडे ती आईला ठणकावून सांगत असते. ऊर्जा आता पेटून उठलेली आहे. अगदी तळपती तलवार जशी आहे त्या पद्धतीने ती उठलेली आहे आणि तिने ठरवलेलं आहे की त्या हर्षवर्धन जहागीरदारला अद्दल घडवल्याशिवाय, धडा शिकवल्याशिवाय मी शांत राहणार नाही, हे ऊर्जाने ठरवलेलं असतं. कारण आपल्या बाबांना न्याय मिळवून देणं हे गरजेचं आहे. आज माझ्या आईची जी अवस्था झालेली आहे या गोष्टीला तो हर्षवर्धन जहागीरदार जबाबदार असतो. कारण त्या माणसाला फक्त जिंकायचंच आहे. त्याच्यासाठी जिंकणं म्हणजे पहिलं येणं हेच आहे. त्याच्यासाठी यश म्हणजे जिंकणं आहे, पैसा म्हणजे यश आहे. आणि तुझ्या बाबांनी गोल्ड मेडल मिळवलं आणि तिथे तो दुसरा आला, इथंच त्याचा इगो हर्ट झालेला होता. हे जेव्हा पूर्वा सांगत असते तेव्हा ऊर्जाला सुद्धा वाईट वाटत असतं. पूर्वा ढसाढसा रडत असते. कारण तिला वाईट वाटत आहे की तिचा नवरा ह्या हर्षवर्धन जहागीरदारमुळं संपलेला आहे. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण तिच्या दोन्ही मुली पोरक्या झालेल्या आहेत. या सगळ्याला जबाबदार हा हर्षवर्धन जहागीरदार आहे, असं इकडे ती ऊर्जाला सांगत असते. ऊर्जाला खूप वाईट वाटत असतं. ऊर्जाने आता ठरवलेलं असतं की आता शांत
शांत राहायचं नाही. आता एकच गोष्ट करणार आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही या हर्षवर्धन जहागीरदारला जन्माची अद्दल घडवणार आहे. एवढंच तिने ठरवलेलं आहे. आणि काहीही झालं तरीही हर्षवर्धन जहागीरदारला जोपर्यंत मी कोर्टात हरवत नाही, त्याची मान शरमेने खाली जात नाही, तोपर्यंत ही ऊर्जा पूर्वा यशवंत शिंदे शांत राहणार नाही, अशी तिनं शपथ घेतलेली आहे. आणि मग तिच्या आईसाठी तिच्या बाबांसाठी तिला लढावं लागणार असतं, हेही तेवढंच खरं असतं. आणि आता ऊर्जा शांत राहणार नाही हे ऊर्जाने ठरवलेलं आहे. कारण ऊर्जाला पण माहिती आहे की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने घडलेल्या आहेत आणि ऊर्जा खंबीरपणे उभी राहत आहे. इकडे आता आजीचा सल्ला घेत हर्षवर्धनच्या विरोधात जाण्याचं ठरवलेलं आहे ते म्हणजे शौर्यने. कारण शौर्याला तो पैसा, तो मार्ग नको आहे, त्याला न्यायासाठी लढायचं आहे. न्यायाच्या पळवाटा काढून त्याला लढायचं नाही, न्यायासाठी, सत्यासाठी त्याला लढायचं आहे. आता इकडे मात्र ऊर्जा खंबीरपणे उभी राहिलेली आहे. तिने एकच ठरवलेलं आहे की मी आता शांत राहणार नाही आणि या माणसाला जोपर्यंत शर्मेने त्याची मान खाली घालून त्याला अपमानित करत नाही तोपर्यंत माझ्या बाबांच्या खुनाचा बदला पूर्ण होणार नाही. कारण या सुडाच्या भावनेने ही ऊर्जा आता पेटून उठलेली आहे, असं इकडे ती आईला सांगत असते. खरं तर आईला खूप काळजी वाटत असते की हा माणूस चांगला नाही आहे आणि माझ्या मुलीला काही व्हायला नको आहे, एवढंच वाटत असतं. आणि त्यासाठी ती तिला सांगत असते. आणि इकडे या हर्षवर्धनने विजयाला सांगितलेलं सुद्धा आहे की ती जर मध्ये आली तर तिला पायावर उभं राहू देणार नाही, ताकद राहणार नाही, अशी तिची अवस्था करून टाकणार आहे. हे त्याने ठरवलेलं आहे. पण आता ऊर्जा सुद्धा तेवढीच खंबीरपणे लढणारे आहे. नक्की ऊर्जा आणि यशवंतला कशी ऊर्जा हर्षवर्धनला कशी धूळ चारणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे ऊर्जा पेटून उठलेली आहे आणि पूर्वाला ती म्हणत असते की मी न्यायासाठी लढणार आहे. इकडे आजी सांगत असते शौर्यला, कसं आहे माहिती आहे का, एकदा मी तुझ्या बाबाला म्हटलं होतं जिंकलं पाहिजे, पण त्याने त्याचा अर्थ असा घेतला की जिंकलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर प्रत्येक वेळेस पहिलंच आलं पाहिजे. तो कायदा कधीच मोडत नाही, पण तो कायद्याच्या ज्या धूसर मधल्या वाटा असतात त्या शोधतो आणि समोरच्या व्यक्तीला न्याय मिळवून देतो आणि पैसा कमवत राहतो. हा त्याने सुरू केलेला बाजार मांडलेला आहे, तो म्हणजे कायद्याचा. कायदा विकत घेत नाही म्हणता येत नाही, पण त्याच पद्धतीने तो वागत असतो. शौर्य म्हणत असतो, मग आजी गरिबांनी कधी न्याय मिळवायचाच नाही का? गरिबांनी काय करायचं, कसं लढायचं गरिबांनी ते सांग मला. मग त्यांनी कधी कोर्टात उभंच राहायचं नाहीये का? कारण ते हारणारच ना, त्यांना न्याय मिळणारच नाहीये. मग इकडे तो आजीला विचारू लागतो की नक्की दोष कुणाचा, त्या पीडित मुलीचा, त्या इन्स्पेक्टरचा का बाबांचा? कोण चुकीचं? तेव्हा आजी म्हणते, चुकीचं कोण काय हे शोधण्यासाठी तुलाच विचार करावा लागणार आहे. काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर तू खंबीरपणे उभं राहायचं ठरवलं तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आजींचं असं म्हणणंच आहे की काहीही झालं तरीही आता या लढ्यासाठी तुला लढावं लागेल. मग आता शौर्य काय करतो, जी केस आहे पद्माची ती केस तिथं सांगू लागतो. एका मुलीवरती अन्याय झालेला आहे आणि त्या मुलीच्या बाजूने एक मुलगी लढत आहे. परंतु जेव्हा त्या मुलीच्या विरोधात आता बाबा उभे आहेत आणि बाबा त्या मुलांना सोडवणार, तेव्हा आजी म्हणते, मग तुला काय करायचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे 24 तासाच्या आत मेडिकल होणं गरजेचं आहे. जर तुम्ही 24 तासाच्या आत मेडिकल त्या मुलीची केली नाही तर तुमची केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही, असं आजीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता मला आत्ताच्या आत्ता ऊर्जाला बोललं पाहिजे. ऊर्जाला जोपर्यंत ही गोष्ट कळत नाही तोपर्यंत मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. इकडे आता ऊर्जा अभ्यास करत बसलेली आहे. त्या केसच्या संदर्भात आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत आहे. आणि त्याच वेळेस एक गोष्ट मात्र येते, ती म्हणजे आई तिथे येते आणि म्हणते की तू लढायचं ठरवलंयस त्या माणसाच्या विरोधात, पण तू ज्या व्यक्तीच्या बाजूने लढणार आहे ती व्यक्ती जर उठून तिने FIR दाखल केलीच नाही तर तू काय करशील? तुझ्यासाठी पहिली पायरी हीच आहे की पहिलं त्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन FIR दाखल करणं गरजेचं आहे, असं ऊर्जाला ती सांगत असते. आणि आता ही पहिली पायरी जोपर्यंत तू पूर्ण करत नाही तोपर्यंत ही केस कशा पद्धतीने तू लढणार हे तुलाही कळणार नाही. तेव्हा मात्र उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता घाबरलेला
जो विकी आहे तो म्हणतो की मला आता काहीतरी केलं पाहिजे. मी त्या पद्माला गायबच करतो तिथून आणि किडनॅप करून ठेवतो, म्हणजे गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. एवढंच त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पद्माला गायब करायचं, तिला किडनॅप करायचं आणि आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायचं. अशा अनेक गोष्टींची चर्चा त्याची चाललेली असते. इकडे पद्मा अचानक दरवाजा वाजू लागलेला असतो म्हणून ती उठते. तिला धक्का बसलेला असतो की काय झालं? कोण आलं असेल? हा प्रश्न तिच्यापुढे पडलेला असतो आणि जेव्हा ती उठून पाहते तेव्हा तिला कळतं की तिथं ऊर्जा आलेली असते. कारण ऊर्जाला सांगितलेलं आहे की 24 तासाच्या आत जर FIR दाखल झाली नाही तर पुढचं अवघड होणार आहे आणि त्यासाठी 24 तासाच्या आत FIR दाखल करायची आहे. इकडे शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा आता पोलीस स्टेशनमध्ये असतात. ते दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात. तेव्हा शौर्य म्हणत असतो काय झालं? तेव्हा ऊर्जा म्हणते की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आले आणि त्यांनी कायदा ढासू दिला त्या इन्स्पेक्टरला आणि इन्स्पेक्टरने त्या 4 पोरांना सोडून दिलं. खरं तर हे पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे, असं इकडे ती सांगत असते आणि त्याचवेळी ती म्हणत असते, तो खरंच पोचलेला माणूस आहे, कायदा विकत घेणारा माणूस आहे, त्या माणसाची लायकी नाही आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धनला बोलता क्षणी बोलायला सुरुवात करतो, तो म्हणजेच शौर्य. शौर्य बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सांगितलं जातं ते म्हणजेच काहीही झालं तरीही आत्ता एक महत्त्वाची गोष्ट असते, ते म्हणजे शौर्यला ती प्रश्न विचारते, "तुला का एवढा त्रास होतोय? कोण लागतात ते तुझे? कोण लागतो तू तुझा सांग मला." असं ती बोलू लागते. तर आता काय उत्तर देणार शौर्य हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक